नमस्कार प्रेक्षकांनो, लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या येणाऱ्या काही ट्विस्टमध्ये असे होणार आहे की आपल्या कला आणि अद्वैत तर एकमेकांची खूप रागराग करत असतात। दोघांना एकमेकांची काळजी तर खूप वाटते, परंतु काळजी वाटते एकमेकात प्रेमसुद्धा खूप असतं। योगायोगे त्या दोघांचं लग्नसुद्धा झालेलं असतं, कारण अंबाबाईंनी त्यांचा जोडा हा ठरवून बनवलेला असतो। जेथे कला आणि अद्वैतची जोडी असते तर तेथे कोणतेही काम यशस्वी होतच असते आणि कला या घरची लक्ष्मी आहे आणि कलामुळेच या घरात जे काही होतं ते चांगलं होतं। कलाला जर या घरात त्रास झाला तर या घरामध्ये अपशकुन घडतं आणि जे वाईट होण्याचे लक्षण आहे ते दिसतात आणि नक्की काहीतरी वाईट होतं। म्हणून आबांनी पूर्णपणे आपल्या कलाला घरची लक्ष्मी मानलेली असते। ती घरी साक्षात लक्ष्मी आहे। जेव्हा ती मूर्ती तयार करण्यासाठी पहिल्यांदा चांदेकरांच्या घरात प्रवेश करते, ते पण चिखलांचे पाय भरून, तेव्हाच आबांना खूप मोठा साक्षात्कार होतो आणि त्याच वेळेस आबांना कोटींचा फायदा झालेला असतो। तेव्हापासून आबा हे कलाला खरंच खूप या घरची लक्ष्मी मानतात, कारण कला खरंच निर्मळ मनाची आणि संस्कारी, अगदी चांगली, दुसऱ्यांसाठी झटणारी, दुसऱ्यांचं खोटंही सत्यात उतरवणारी आणि सत्यासाठी लढणारी ही कला आहे। आबा तर आपल्या कलावर खूपच खुश असतात। सारखं ते सुनबाई सुनबाई म्हणून कलाचं कौतुक करत असतात। तेव्हा मात्र अद्वैत हा खूप रागराग कलाचा करत असतो, कारण त्याचं आणि कलाचं जे काही लग्न झालेलं आहे त्याला तर नैनाबरोबर लग्न करायचं असतं, परंतु नैनाचे गुण तर लवकरच त्याच्यासमोर आलेले असतात आणि आणखीन काही लवकरच येणार असतात। नैना ही आता खोटं प्रेग्नेन्सीचं नाटक करते आणि तेच घरातील सर्वांना कुणाला माहिती नसतं, परंतु कला आता ते सर्व शोधून परत नैनाला एकदा चांगला धडा शिकवणार असते। तेव्हा मात्र अद्वैत आणि कला यांच्यामध्ये तत मम हे भांडण चालूच असतं की थोडं तुझं आणि थोडं माझं, तुझ्या वाचून मला करमेना आणि माझ्या वाचून तुला करमेना। परंतु बरोबर असताना मात्र काहीतरी हे कारण असतं, थिणगीसाठी सारखं पेटतं। आता मात्र सरोज त्यात आणखीन तेल घालण्याचा प्रयत्न तर करतच असते, परंतु रोहिणी तर तिची जब्बर साथ देत असते, कारण सरोजने आत्ता मागे तिला धक्का दिला असं खोटं अद्वैतसमोर नाटक केलं होतं। कारण अद्वैतला तर तसंच वाटलं की सरोजलाच तिने धक्का दिला, परंतु कला मात्र आता ही प्रूफसह अद्वैतला सिद्ध करून दाखवणार असते, कारण आता अद्वैतसमोर ते काही सत्य लवकरच येणार असते। कारण रोहिणी आणि सरोज जेव्हा एकमेकींशी बोलत असतात तेव्हा अद्वैतने स्वतःच्या कानाने ते सर्व ऐकलं असतं आणि नैनासुद्धा ही रोहिणीला सांगत असते की अगो, जे काही कलाने सरोजला म्हणजे मामींना धक्का दिला तर सरोजने धक्का हा का खोटं सांगितलं असेल, कारण कलाने तर सरोज मामींना धक्का दिलाच नव्हता, हे तर मी माझ्या डोळ्यांनी पाहिलं होतं। पण अद्वैतने मात्र कलाची चांगली जिरवली आणि कलाला योग्य शिक्षा दिली, कारण ते करून अद्वैतने खरंच खूपही चांगलं केलं असं नैनाचं म्हणणं असतं। तेव्हा मात्र अद्वैत कलाचा रागराग करत असतो आणि त्याच गोष्टीचा कलाला खूप राग येतो, कारण अद्वैत तिच्याबरोबर किती खोटं वागतो आणि तिच्या आबांसाठी एक दाखवतो आणि करतो एक, असे तिला माहिती झालेले असते। तेव्हा मात्र कला ही अद्वैतला म्हणत असते की मी कधी बरोबर तुझ्या आयुष्यभर संसार नाही करू शकत, कारण तू आत्ता जे काही वागतो ते वागणं मला खरंच नाही पटत। देवकृपा झाली की तुझ्यासारखा जोडीदार माझ्या नशिबात पडला। परंतु जेव्हा अद्वैतला स्वतःची चीड येऊन तो रागराग व्यक्त करत असतो तेव्हा त्याच्या हाताला जखम होते। कला मात्र ही तिच्या डोळ्यात पाणी येते आणि तिला असं होतं की कधी मी अद्वैतच्या हाताला मलमपट्टी करेल, म्हणून तिचा जीव अगदी कासावीस होतो। तेव्हा मात्र ती अद्वैतच्या हाताला ती पट्टी तर करतेच, परंतु जेव्हा अद्वैतच्या हाताला लागते तर तेव्हा कलाच्या त्या भांगामध्ये ते कुंकू भरते। नवरात्रामध्ये असे अनेक अपशकुन मागच्या वर्षीसुद्धा कलाचा भांग हा त्या कुंकवानी भरलेला होता आणि यावर्षी तर अख्खा रक्ताने भरला। म्हणजे देवी आई अनेक वेळा त्याला संकेत दाखवत असते की अरे कला तुझी खरी बायको आहे, तिचा मानाने तू स्वीकार कर। आबांना असं काळजी पडून असते की आता या दोघांना एकत्र आणायचं कसं, म्हणून अंबाबाईला हात जोडतात की अंबाबाई काही कर, पण या दोघांचा संसार मात्र माझ्या डोळ्यादेखत सुखाचं होऊन दे। जेव्हा ही दोघं एकत्र येतात तर तेव्हा काही ना काही चांगलं घडत असतं आणि कला जर बाहेर गेली तर काहीतरी वाईट अपशकुन संकेत या घराला मिळत असतात। आत्ता जेव्हा कलाला शिक्षा म्हणून अद्वैतने बाहेर ठेवले तर त्याच वेळेस पेढीला आग लागली, पण जेव्हा कलाला घरात घेतले तर घरच्या लक्ष्मीमुळे तो किती मोठा होणारा अनर्थ टळला।
पेढीला आग तर लागली परंतु काही नुकसान झालेलं नसतं, सर्व काही अगदी व्यवस्थित असतं. तेव्हा तरीसुद्धा आबा इतकं होऊनसुद्धा घरातील सर्वांना समजावून सांगतात की अरे, घरच्या लक्ष्मीला मान द्या, तिचा प्रेमाने स्वीकार करा. साक्षात लक्ष्मी आहे ती या घरची. कारण जेव्हा कला पहिल्यांदा या घरात आली तेव्हा अंबाबाईचा ते चिखलाच्या पावलांनी मूर्ती बनायला आली होती आणि त्याच वेळेस आबांना खूप मोठा साक्षात्कार होऊन त्यांना कित्येक कोटींचा फायदा आणि जी इतके दिवस जे जमिनीसाठी लढत होते ती जमीन त्यांना अचानक मिळालेली असते. तेव्हा आबा तर आपल्या कलाचे खूप कौतुक सुनबाई करत असतात. परंतु आता या दोघांना एकत्र मात्र आणायचं कसं असा त्यांच्या डोक्यात विचार चालू असतो. काही झाले तर यांचा संसार हा सुखाचा व्हायलाच हवा, म्हणून ते सोहमची मदत घेतात. आबा विचार करत असतात तेव्हा तिथे सोहम येतो. सोहम आबांना टेन्शनमध्ये बघून विचारतो की आबा तुम्ही काय विचार करतात. तेव्हा आबा आता अद्वैत आणि कला दोघांना एकत्र कसे आणायचे, यांच्यामधील भांडण मिटून यांना परत आनंदी कसे करायचे याचा विचार करत असतात. तेव्हा सोहम आणि आबा आता अद्वैतला एकत्र आणण्यासाठी त्यांना हनीमूनला कसे पाठवतात, कोणता प्लॅन ते करतात, तर ह्या व्हिडिओमध्ये आपण ते बघूयात. तेव्हा तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. अद्वैतने आता कलाला शिक्षा दिली म्हणून कला ही अद्वैतवर खूप रागावलेली असते, कारण तिची काही चूक नसते तरीसुद्धा रात्रभर तिला बाहेर ठेवले गेले. जेव्हा अद्वैत तिची माफी मागेल तेव्हाच कला त्याच्याबरोबर बोलणार असते. अद्वैत तर तिच्या मागे पुढे करत असतो परंतु कला काही त्याला भाव देत नसते. तेव्हा आबा विचार करतात की आता यामध्ये काय बिनसलं असेल. सोहमला ते हळूच विचारतात. आबा म्हणतात की अरे सोहम, आता या दोघांना एकमेकावरील जो राग आहे तो जर विसरवायचा असेल, घालवायचा असेल तर आपण एक प्लॅन करू. आबा म्हणतात की बघणार आहे तिकडे काय चालले ते. तेव्हा सोहमला हसू येतं. सोहम म्हणतो की अगं आबा, दादा हा वहिनीच्या पुढे पुढे करतो, कारण वहिनीला त्याने काही चूक नसताना शिक्षा दिली तेव्हा वहिनीला त्याचा राग आहे, त्यामुळे त्यांचं मागं पुढं काय ते करण्याचं सुरू आहे आणि त्या दोघांचं हे कायम असंच चालू असतं. त्यामुळे वहिनी तर आता थोडा जास्त वेळ राग नाही धरू शकत. आबांना खूप चिंता लागते. आबा म्हणतात की अरे कायम हे भांडत असतात, कधी एकत्र येणार आणि या दोघांना एकमेकांच्या प्रेमाची जाणीव कधी होणार. कलाला मात्र अद्वैतच्या प्रेमाची जाणीव होत असते, कारण हळूहळू ती अद्वैतवर प्रेम करायला सुरुवात करते आणि अद्वैतसुद्धा कलावर प्रेम करायला तयार असतो, कारण त्याला कलातील जे काही संस्कार गुण असतात ते आवडतात, परंतु तो स्वीकारायला मात्र काही तयार नसतो. सरोजसाठी तो हे सर्व टाळण्याचा प्रयत्न करत असतो. तेव्हा मात्र आबा म्हणतात की नक्की आता असं काहीतरी करायला हवं की ते दोघे एकत्र येतील आणि एकमेकांचे प्रेम एकमेकावर आहे असे कबूल करतील. आबा म्हणतात की अरे एका रूममध्ये राहतात, आपण त्यांना अडगळीच्या खोलीतून सुद्धा बाहेर काढलं आणि एका रूममध्ये राहून सुद्धा त्यांचं एकमेकावर अजून सुद्धा प्रेम निर्माण झालेलं नाही. एकमेकांच्या हृदयात त्यांनी अजूनपर्यंत एकमेकांना जागा दिली नाही, पण त्यासाठी आता नक्की काहीतरी करावं लागेल. तेव्हा सोहम आबांना सांगतो की यांसाठी एकच पर्याय आहे, जर त्या दोघांना एकत्र आणायचं असेल तर त्यांना हनीमूनसाठी पाठवायचं. आबा म्हणतात की अरे ते कसे तयार होतील. सोहम म्हणतो की आबा तुम्ही त्याची काळजी करू नका, तो प्लॅन मी रेडी करतो. त्या दोघांना हनीमूनसाठी कसे पाठवायचे आणि तो आबांना विचारतो की आबा अहो तुम्हाला माझा प्लॅन पटलेला नाही का. आबा म्हणतात की अरे पटलेला काय नाही, मला तर हे खूपच आवडेल, कारण ते दोघं कुठे बाहेर निवांत जागी जातील आणि त्यांना एकमेकांचे प्रेम कबूल करण्यासाठी त्यांना ते संधी मिळेल. त्यासाठी मी तर ह्या हनीमूनसाठी त्यांना पाठवायला अगदी त्या मनापासून तयार आहे. तू एक काम कर, लगेच तिकीटं काढण्यासाठी तयार हो, ते तिकीटं तुम्हाला आणून दे आणि त्या दोघांना कसं पाठवायचं हे मी ठरवतो. तेव्हा सोहम लगेच म्हणतो की आबा पण नक्की त्यांना कोणत्या ठिकाणी पाठवायचं हे मात्र माझ्या काही लक्षात येत नाही, कारण कलावहिनी तर अशी साधी संस्कारी अशी मुलगी आहे, तर ती अशी हायफाय ठिकाणी कशी जाऊ शकते. माथेरान, गोवा, महाबळेश्वर असं कोणतं ठिकाण निवडायचं की जेथे कलाला आणि अद्वैतला शांत वाटेल आणि त्यांना ते ठिकाण आवडून सुद्धा ते आपलं प्रेम एकमेकांना व्यक्त करतील. तेव्हा मात्र सोहमच्या डोक्यात एक प्लॅन येतो. सोहम लगेच काजलला ही सर्व विचारणार असतो की तुझ्या कलाताईला नक्की कुठे जायला आवडते, तिच्या अगोदरच्या आवडीनिवडी काय, याबद्दल लगेच तो काजलला फोन करून विचारत असतो. तेव्हा काजल सांगू लागते की अरे माझ्या ताईला असे कोणतेही म्हणजे व्यवस्थित असे ठिकाण तिला नाही आवडत, तिला फक्त जेथे देवदर्शन होईल आणि देवाच्या ठिकाणची जी काही करमणूक जागा असते तीच फक्त तिला खूप आवडत आहे. तेव्हा सोहम म्हणतो की अगं वेडाबाई काजल, आपण त्यांना
हनीमूनसाठी पाठवतो, देवदर्शनासाठी नाही पाठवत. तेव्हा हनीमून ऐकल्यानंतर काजलला सुद्धा खूप आनंद होतो की कलाताईला इतक्या दिवसातून काहीतरी वेगळं असं तिचं एन्जॉय करायला मिळतं, म्हणून तिला खूप आनंद होतो. तेव्हा काजल विचार करून सांगते की ताईला असं ठिकाण आवडतं ते म्हणजे महाबळेश्वर. तेव्हा सोहमला खूप आनंद होतो. सोहम लगेच थँक्यू असे बोलून काजलला म्हणतो की तू आता नंतर कॉल कर. काजल सुद्धा खूप खुश असते, कारण तिच्या ताईला म्हणजे कलाताईला इतक्या दिवसातून काहीतरी वेगळं चॉईस आणि वेगळं आनंद अनुभवला मिळणार म्हणून. तेव्हा लगेच सोहम आबांना म्हणतो की मी तुम्हाला लगेच महाबळेश्वरची 2 तिकीट आणून देतो. लगेच सोहम कॉल करतो आणि फोनवरच ती ऑनलाईन तिकीट तो बुकसुद्धा करतो. आबा म्हणतात की काय रे, कुठे पाठवतो त्यांना? तर लगेच सोहम म्हणतो की आबा, कलावहिनीचं जे आवडतं ठिकाण आहे ते म्हणजे महाबळेश्वर, आपण त्यांना तिकडेच पाठवूयात. मी तुम्हाला लगेच 2 तिकीट देतो, तुम्ही कसे त्यांना पाठवायचे याची तयारी तुम्ही करा. तेव्हा आजोबांना सुद्धा टेन्शन येतं की नक्की या दोघांना कसं तयार करायचं. सोहम म्हणतो की हो आबा तुम्ही कशाला टेन्शन घेता? अद्वैत दादाने आत्तापर्यंत तुमचं काही कधी ऐकलं नाही का? प्रत्येक शब्द तो तुमचा ऐकत असतो, मग तो असा हनीमून म्हटल्यानंतर सुद्धा ऐकेल आणि नक्की तो कलावहिनीबरोबर हनीमूनसाठी जाईल आणि वहिनी कधीही तुमचा शब्द टाळत नाही, त्यामुळे ते दोघे नक्की जातील. त्यामुळे तुम्ही डायरेक्ट त्यांच्या हातामध्ये हे हनीमून पॅकेज द्या. तेव्हा आबा म्हणतात की ठीक आहे आणि लगेच ते सर्वांना आवाज देऊन बाहेर बोलावून घेतात. सर्वजण बाहेर आल्यानंतर आजोबा म्हणतात की मला कला आणि अद्वैत यांच्याबद्दल काहीतरी सांगायचं आहे आणि तो निर्णय सुद्धा त्यांच्याबद्दल आहे. तेव्हा कला ही थोडीशी घाबरल्यासारखी होते, परंतु सरोज मात्र ही धक्क्याने त्यांच्याकडे बघत असते की आबांनी नक्की या दोघांसाठी अजून कोणता निर्णय घेतला असेल आणि आबा तरी कसे या मुलीला माझ्या मुलाच्या नात्यात बांधण्याचा प्रयत्न करतात. म्हणून सरोजला थोडासा राग सुद्धा येतो. तेव्हा अद्वैतला सुद्धा खूप टेन्शन येतं की अशी कोणती माझ्याकडून चूक झाली असेल की आबांनी आमच्या बाबतीत निर्णय घेतला असेल. तेव्हा तो आबांना विचारतो की आबा काय झाले, माझ्याकडून काही चूक झाली का? पेढी बाबतीत काही चूक आहे का? की आबा काय चूक असेल ते मला सांगा, परंतु स्वतःला मात्र तुम्ही अजिबात त्रास करून घेऊ नका. तुम्हाला त्रास जर झाला तर ते मला नाही आवडत. तेव्हा आबा म्हणतात की अरे तुम्ही दोघं अगोदर शांत व्हा, मी तुम्हाला जे काही सांगतो ते शांतपणे ऐकून घ्या. तेव्हा आबा सर्वांसमोर सांगू लागतात की यांचं लग्न झाल्यापासून म्हणजे अद्वैत आणि कला सुनबाईचं जेव्हापासून लग्न झालं तेव्हापासून घरामध्ये तंटा वाद आणि सर्व काही चालूच आहे. अद्वैत हा कलाचा रागराग करतो आणि कलाही अद्वैत बरोबर सतत भांडत असते. मग नक्की या दोघांना एकमेकांसाठी वेळ तर मिळायला हवा, म्हणून मी त्या दोघांसाठी एक असा शांत ठिकाणी जाण्याचा निर्णय घेतलेला आहे की तेथे ते फक्त दोघं एकमेकांना समजून घेतील. एकमेकांचे जे प्रेम आहे नवरा बायकोमध्ये जसं असतं तसं एकमेकांना व्यक्त करतील, तरच ते दोघं एकत्र येऊ शकतील आणि तरच त्या दोघातील भांडण तंटा मिटेल असे मला वाटते. म्हणून मी त्यांच्यासाठी महाबळेश्वरला त्या दोघांनी जावे हनीमूनसाठी हा निर्णय घेतलेला आहे. मग त्यांनी काय करायचं, जायचं किंवा नाही, माझा शब्द पाळायचा किंवा नाही पाळायचा हे त्यांनी ठरवायचं. तेव्हा हे ऐकल्यानंतर मात्र रोहिणी, नैना आणि सरोज यांचा तर खूप जळपाट होतो. त्यांचे चेहरे अगदी पाण्यासारखे होतात. परंतु अद्वैत आणि कला या दोघांना आश्चर्याचा धक्का बसतो. दोघं एकमेकांकडे बघत असतात. दोघेही आबांना म्हणतात की आबा काय बोलतात तुम्ही हे सर्व? तेव्हा आबा म्हणतात की अरे जे योग्य आहे तेच बोलतो. परंतु आबांचा हा निर्णय मात्र सरोजला काही व्यवस्थित पटत नाही. तिला मात्र आबांचा खूप आणखीन राग येतो. तेव्हा नैनाला मात्र खूप जीवाचा जळफाट होतो, कारण तिचं आणि अद्वैतचं लग्न सुद्धा नवीनच झालेलं आहे. परंतु या घरातून मात्र त्यांना कुठेही बाहेर जाण्याचा अशी एकही संधी मिळालेली नाही. मग आबा त्या दोघांनाच कसे पाठवू शकतात? आम्ही सुद्धा नवीन जोडी आहोत आणि ती सुद्धा एक क्यूट कपल, तरी सुद्धा ते आम्हाला का पाठवू शकत नाही असे डायरेक्ट ती आबांना प्रश्न विचारते. आबांना मात्र नैनाचा खूप राग येतो. ते नैनाला म्हणतात की अगं नैना, तुला सुद्धा मी हनीमूनला पाठवले असते, परंतु तू लग्न झाल्यानंतर एक गोष्ट विसरलीस की काय? अगं तू प्रेग्नेंट आहे आणि प्रेग्नेंट असे अवस्थेत तू जर कुठे बाहेर गेली तर तुला त्रास होऊ शकतो. तुला तुझ्या बाळाची व्यवस्थित काळजी का घेता येत नाही? तू जशी प्रेग्नेंट आहे तसे या घरातील एकही काम करत नाही आणि आत्ता तर काय म्हणते की हनीमूनसाठी मला जायचं. अगं एकदा आपल्या जीवाचा विचार कर.
आणि प्रेग्नेंट असताना तू इतक्या लांबचा प्रवास करणार का? जर तुला जायचंच असेल तर मी तुझ्यासाठी सुद्धा आणि राहुलसाठी सुद्धा तिकीट काढून देतो, पण तुला काळजी घ्यावी लागेल. तेव्हा नैना लगेच खाली पाहते आणि आजोबा माझी चूक झाली, मला कुठेही हनीमूनला नाही जायचं असे म्हणते. अगं नैना, तू तर कलाची सख्खी बहीण आहे, तरी सुद्धा तू तिचा कधीच विचार का करत नाही? ती कायम या घरामध्ये 24 तास काम करत असते. तिला आपल्या आईबाबांची सुद्धा काळजी लागते, परंतु तू तर स्वतःमध्येच मग्न असते. तुला स्वतःपुढे दुसरं काही दिसतच नाही. केवळ आपल्या आईबाबांचा सुद्धा तू विचार करत नाही तर आमचा काय विचार करणार? अगं, तुला साधं पुरणपोळीचा स्वयंपाक सुद्धा येत नाही. कला तर रात्रंदिवस राबत असते या घरासाठी, घरातील प्रत्येकासाठी ती झटत असते आणि ती खरंच एक अन्नपूर्णा लक्ष्मी आहे. त्यामुळे तू तिचा असा म्हणजे जीवाचा तळतळाट करत जाऊ नकोस, तिची द्वेष तू करत जाऊ नको. नैना प्लीज, ती कला तुझी बहीण आहे आणि तिला जीवनातला थोडासा आनंद मिळायला नको का? कायम ती प्रत्येक वेळीस तुला पुढे घालत असते आणि ती प्रत्येक आनंदाच्या ठिकाणी मागे असते. एकदा तरी तू तिचा विचार कर. अगं नैना, तू या अवस्थेत थोडंसं तरी काम करायला हवं. ते बाळासाठी खूप चांगलं असतं, कारण प्रेग्नेन्सीमध्ये बायकांनी पूर्वीच्या काळी खूप काम करायच्या. तेव्हा तू सुद्धा आता हातापायांकडं आपले व्यवस्थित होण्यासाठी तू काहीतरी काम करत जा, म्हणजे होणारं बाळसुद्धा की जन्माला येईल आणि त्याला सुद्धा या सर्वाची सवय असेल. तेव्हा नयनाचा तर खूपच जळफाट होतो आणि ती कलाला कुठेही जाऊ नये म्हणून काहीतरी प्लॅन करण्याचा प्रयत्न करते. तेव्हा आबांनी नयनाला किचनमध्ये जोपर्यंत कला नाही तोपर्यंत रजनीला मदत करण्याची सांगितले असते. तेव्हा नयनाला आणखीन राग येतो. नयना म्हणते की काय, मी इतकी मोठी मॉडेलिंग आणि मी किचनचं काम करणार? मी तर किचनमधील काम नाही करू शकत आणि या कलाला मात्र मी काही हनीमूनला जाऊन देणारच नाही. तेव्हा मात्र सरोजला खूप राग येतो आणि सरोज लगेच कलाला विचारते की काय ग, मी तुला मागे काय सांगितले होते की तू माझ्या मुलाच्या जवळ सुद्धा यायचा प्रयत्न करायचा नाही. आबांनी तुला कितीही एकत्र आणण्याचा प्रयत्न केला, तुमचे नवरा बायकोचे प्रेम वाढवण्याचा जरी प्रयत्न केला, परंतु तू मात्र लांब राहायचे, कारण तुझी ती लायकी नाही. परंतु तू आबांसमोर मात्र काहीच म्हणली नाही. तेव्हा कलाच्या डोळ्यात खूप पाणी येतं. कला रडत असते तर सरोज रागाने आतमध्ये जाते आणि तेवढ्यात ते आबा येतात. आबा म्हणतात की कला काय झाले? तेव्हा मात्र आबांना जो काही घडलेला प्रकार आहे की ती कला म्हणते की आजोबा, मी आत्तापर्यंत या घरात आल्यापासून तुमच्यापासून काहीही लपवलं नाही, परंतु सरोज मॅडम कायम मला बोलत असतात, माझा अपमान करत असतात की मी या घरासाठी कशी योग्य नाही, माझी लायकी त्या दाखवत असतात. परंतु आता तर त्यांनी माझ्याकडून एक वचनसुद्धा घेतलं होतं की अद्वैतच्या जवळसुद्धा फिरकायचं नाही आणि आबा आणि तुम्ही आम्हा दोघांना एकत्र आणण्याचा कितीही प्रयत्न केला तर कला तू राम राहायचे. हे जेव्हा आबांना कला सांगते तर आबांचा राग आणखीन अनावर होतो. आबा म्हणतात की सुनबाई, अगं तू काही काळजी करू नको, थांब, मी काहीतरी प्रयत्न करतो. तेव्हा सरोजला आबा बाहेर बोलावतात आणि सरोज समोर ते कलाला विचारतात की कला, तुला हनीमूनला जाण्यासाठी काय प्रॉब्लेम आहे? तेव्हा कला मात्र काही उत्तर देत नाही आणि कला फक्त गालातल्या गालात हसते, कारण आबांनीच कलाला तसे सांगायला सांगितलेले असते. तेव्हा लगेच आबा सरोजला म्हणतात की सरोज, कला ही हनीमूनला जायला तयार आहे, पण तू मध्ये अडथळे का आणतेस? का ते दोघांना एकत्र येऊन देत नाही? अगं अंबाबाई म्हणजे घराच्या देवी लक्ष्मीचाच हा मान आहे आणि तिच्याच मनात आहे की त्या दोघांनी एकत्र यावे, म्हणून कितीही संकट पार करून सुद्धा त्यांचं दोघांचं लग्न तर झालंच. आणि या आपल्याला प्रत्यक्ष कलाचा काय अनुभव, तिच्या पायगुणांची काय, ही आपल्याला सर्व काही माहिती पाहायला मिळाली, तरीसुद्धा का त्या दोघांना तू एकत्र येऊन देत नाही? सरोज, आता तू इतक्या दिवस मी तुझा खरंच खूप कौतुक करत होतो, परंतु आत्ता जे काही वागते ना त्यामुळे मी तर तुझ्याशी बोलायचं तर सोडलंच होतं, पण तरी एक तू घरची आदर्श सून म्हणून मी तुझ्याबरोबर बोलतो, परंतु प्लीज तू या दोघांना एकत्र येण्याचा मध्ये अडथळा काही करू नकोस, त्या दोघांना हनीमूनसाठी जाऊन दे. सरोज म्हणते की आबा अद्वैत जर गेला तर पिढीकडे कोण लक्ष देईल? आत्ताच कुठे नवीन आपल्या डिझाईन फ्रँचायझीच्या लॉन्च सुद्धा झाल्या आणि मग त्याकडे लक्ष जर दिले नाही तर कसे होणार? आपला खूप नुकसान सुद्धा होऊ शकतं. आबा म्हणतात की अगं जोपर्यंत अद्वैत नाही तोपर्यंत राहुल तर आहेच, आणि राहुल जरी तुला विश्वास नसेल तर तू सुद्धा तो कारभार बघू शकते. या अगोदर सुद्धा तू कारभार बघत आली. तेव्हा आबांनी हा फायनल डिसिजन घेतलेला असतो आणि कोणीही यापुढे काही एक शब्द बोलायचा नाही. कला आणि अद्वैत हनीमूनसाठी जाणार म्हणजे जाणारच. तेव्हा कला आणि अद्वैत सुद्धा तयार होतात आणि घरातील कोणी काही आबांपुढे बोलत नसते. रजनी मात्र
खूप खुश होते, कारण कला आणि अद्वैत इतक्या दिवसातून एकमेकांना वेळ देतात, म्हणजे एकमेकांबरोबर नक्की ते चांगला वेळ घालवतील. तिला तर आनंद होतो, सोहमला सुद्धा. आबा म्हणतात की अरे कला आणि अद्वैत, तुम्ही आता इथे का वेळ वाया घालवतात, जा आपल्या बॅगा पॅक करा. तेव्हा कला आणि अद्वैत एकमेकांकडे बघत आपल्या रूममध्ये निघून जातात. कला लगेच येते आणि बॅग भरायला सुरुवात करते, तर अद्वैत तिच्याजवळ येतो आणि म्हणतो की काय ग, तुला तर काहीच कसे का वाटत नाही, आबांसमोर तर काहीच का असे बोलली नाही की मी हनीमूनला नाही जाऊ शकत, आणि आता तर बॅग सुद्धा भरायला घेतेस. तेव्हा कला म्हणते की मी आजोबांना आता शब्द दिलेला आहे, माझ्याकडे दुसरा कोणताही असा पर्याय नाही, आणि जर मी त्यांना प्रत्युत्तर दिले तर त्यांना त्याचा खूप त्रास होऊ शकतो, म्हणून मी आबांचा मान राखते आणि केवळ त्यांचा मान राखण्यासाठी मी तुझ्याबरोबर हनीमूनला यायला तयार झाले. तेव्हा अद्वैत सुद्धा म्हणतो की माझा सुद्धा खूप मोठा नाईलाज आहे की आजोबांसाठी म्हणजे आबांसाठीच मला तुझ्याबरोबर माझं मन नसताना हनीमूनला यावं लागतं. तेव्हा सरोज आणि नैनाने मिळून काही प्लॅन केलेले असतात, तरी सुद्धा नैनाचा तो प्लॅन कलापुढेच फसतो आणि स्वतःच त्यावर जाऊन पडते, म्हणजे ज्या फरचीवर तिने पाणी टाकलेलं असतं तर अद्वैतने ऐनवेळेस येऊन कलाला सावरलेलं असतं. तेव्हा मात्र अद्वैत आणि कला तर आपल्या बॅग घेऊन बाहेर येतात, तर आबा त्यांना डोळे भरून पाहतात आणि म्हणतात की आता तुम्ही हनीमूनला माझ्यासाठी जायला तयार झालात, पण येताना मात्र गोड बातमी मात्र तुम्ही घेऊन यायची, तसे मागे यायचे नाही, कारण आता मी आजोबा म्हणजे म्हातारा झालो आणि या वयात तर माझे नातवंड माझ्या मांडीवर खेळायला हवेत, त्यासाठी मला तुमचं जे काही आनंदाची बातमी असेल ती लवकरात लवकर मिळाली पाहिजे. तेव्हा मात्र अद्वैत आणि कला हनीमूनसाठी जातात, परंतु अद्वैत मात्र जाताना गाडीत तिच्याबरोबर काही बोलत नसतो. तेव्हा आता तो कलाचा कसा प्रेमाने स्वीकार करेल आणि तिला परत आनंदात घरी कसे घेऊन येईल आणि आबांना कसे खुश करेल, हे सर्व बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. लक्ष्मीच्या पावलांचे जे काही अपडेट्स असतील आणि जो काही हा भाग असेल तर तो आपल्या चॅनलवर नक्की बघत जा. तेव्हा मित्रांनो, धन्यवाद.